थेट जाऊयात बार्शीतल्या मेळाव्यात शरद पवार बोलतायत. त्यावेळेला माणसाला नवऱ्याला सहन झालं नाही. असं झाल्याच्या नंतर तो गेला इंजिनची वाची आणली आणि ते इंजिन घटाघटा खायला आणि त्या ठिकाणी जीवन टाकला. आज या देशाच्या शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाची किंमत योग्य रीतीने मिळत नाही, म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे. ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याची भूमिका घ्यायची, हाच निकाल घ्यावा लागेल. आणि ते करायचं असेल तर दुसरा पर्याय नाही. पर्याय काय? शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं, कर्ज कमी केलं पाहिजे. ज्याचा आधीच्या वर्षांनी उल्लेख केला. माझ्याकडं शेती खात्याची जबाबदारी होती. एका निकालामध्ये 80,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याला सन्मानानं जगण्याची संधी दिली. एवढंच करून थांबलं नाही, उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला शेतीमालाची किंमत कशी मिळेल याबद्दलची काळजी घेतली. इथे अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या बाजारपेठेमध्ये इथे शेतीचा माल जाईल कसा आणि शेतकऱ्याच्या बाजारामध्ये 2 पैसे अधिक कसे मिळतील याची काळजी आम्ही त्या कालावधी घेतली. फळबागासारखी योजना की ज्या फळबागामुळे सगळ्या देशामध्ये आज एक काळ असा होता, कुटुंबामध्ये माणूस आजारी पडला तर लोक फळं घेतात. आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही सुविधा, एस.टी. स्टँडवर जा, रेल्वे स्टेशनवर जा, रस्त्याने जा, तुम्हाला ठिकठिकाणी फळं विकायला त्या ठिकाणी लोक बसले हे चित्र दिसतं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये फळबाग योजना ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब होती. आणि म्हणून हे सगळं काम पूर्वीचं सरकार करत होतं. आज काय दिसतंय? आज मोदी साहेबांचं राज्य, राज्यामध्ये त्यांचंच राज्य, अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता. ह्या सत्तेचा उपयोग कष्टकरी शेतकऱ्याच्यासाठी केला जातो. या सत्तेचा उपयोग जो तरुण शिकलाय आणि त्याच्या हाताला काम मिळत नाही त्याला रोजंदारी देण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जात नाही. आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आम्ही बघतो एक प्रकारचा निराश झालेला तरुण या देशामध्ये बघायला मिळतो. ज्या देशाची तरुण पिढी निराश होते त्या देशाचं भवितव्य हे नैराश्याने भरलं जातं. आणि आज या देशाचं भवितव्य नैराश्यात गुंतलं. ही स्थिती तयार व्हायला लागली आणि ही स्थिती घालवायची असेल तर रोजंदारी वाढवली पाहिजे, बंद कारखाने चालू झाले पाहिजेत, नवीन कारखाने झाले पाहिजेत. आणि हे सगळं करून तरुण पिढीच्या हाताला काम या प्रकारची धोरणं राबवली पाहिजे. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ते काम आजचं सरकार करत नाही. आणि त्यावेळेस सरकारमध्ये बदल करण्याची काळजी आपण घेतली होती. कालची लोकसभेची निवडणूक झाली. या महाराष्ट्रामध्ये 48 खासदारांच्या जागा 5 वर्षाच्या पूर्वी आमच्या 4 जागा निवडून आल्या होत्या. पण यावेळेला तुमच्यासारख्या लोकांनी जागृती दाखवली, तरुण पिढीने पुढाकार तुमच्या जागृती दाखवली, तरुण पिढीने पुढाकार घेतला. आणि त्याचा परिणाम जे मोदी नेहमी सांगत होते 400 पार 400पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू, त्यांना 300 पर्यंत सुद्धा जाता आले नाही. त्यांना सरकार